पेशव्यांनी काय जास्त फेमस केले अष्टविनायक असं काही आहे? कारण मग सगळे म्हणतात की अष्टविनायकांचा इतिहास पेशव्यांशी जास्त जोडला जातो. बरेच लोक असं म्हणतात की पेशव्यांनी प्रचलित केला, पण 1732चं पत्र आहे, मी तुला ते पत्र पाठवेन, ते तू दाखवू शकतो. त्यामध्ये अष्टविनायकाचे ओझर असा उल्लेख येतो. राजाराम महाराजांनी जे मोरया गोसावींना सनदा दिल्या, त्या सनदांचं पुस्तक आहे अख्खच्या अख्खं, आणि त्यात मोडी कागदपत्र छापली आहेत. म्हणजे कोणी त्याच्यावर आक्षेपही घेऊ शकत नाही. मराठी भाषांतर तर केलेलंच आहे देवनागरीत, पण अक्षरशः ही छापलेली पत्र आहे. अनुराधा कुलकर्णी मॅडमांनी त्याचं मोठं पुस्तक छापलंय, ते कोणीही बघू शकतं. त्या पुस्तकात राजाराम महाराजांच्या पत्रात अष्टविनायक हा स्पष्ट उल्लेख आहे. पंचयात्रा जी केली जायची पेशव्यांची, त्यात मोरगावची यात्रा केली जायची. मोरगाव आणि थेऊर असे दोन्ही आपल्याला थान दिसतात. गंमत कशी असते, मी जर राजा आहे असं समज, आणि माझं दैवत जर शिव आहे, तर मी शिवक्षेत्रांना जास्तीत जास्त दान देतो. उदाहरण द्यायचं झालं, सातवाहन असतील, महाराष्ट्रात आलेले शिलाहार असतील, राष्ट्रकूट असतील. शिवाचे पूजक होते राष्ट्रकूट, जे त्यांनी वेरूळ लेणी, कैलास लेणं बांधलंय. जे राष्ट्रकूट जैन संप्रदायाशी निगडीत होते, त्यांनी तो अवलंबला होता, त्यांनी जैन लेण्या बांधल्या. जे बुद्ध धर्माशी निगडीत होते, त्याच राष्ट्रकूटच राजांनी बुद्धिस्ट लेण्या बांधल्या. मग आपण असं म्हणू शकतो का की त्यांनी बुद्धिस्ट लेण्या मोठ्या केल्या? नाही की नाही. आता गंमत अशी आहे की पत्र आपल्याला ही जी सापडतात, त्यावेळेस त्यांनी त्याला नगारखाने दिलेले आहेत, अनेक तरतुदी लावून दिलेल्या आहेत, अनेक पगार हे सरकारातनं होत होते. त्यामुळे पण मी म्हटलं असे 2 पत्र आपल्याकडे आहेत ना, एक 1732चं पत्र आहे आणि एक आहे राजाराम महाराजांचं, ज्यामध्ये अष्टविनायक हाच विषय आहे.